विश्व स्वास्थ्यं भवतु. PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. शाळकरी मुलींमध्ये सध्या 5 मागे 1 मुलगी या लक्षणांनी ग्रस्त आहे. तर जागतिक स्तरावर जेव्हा आपण रिसेंट स्टडी केली तेव्हा 65 to 70 मिलियन स्त्रिया या PCOSनी ग्रसित आहेत. हा एंडोक्राइन डिसऑर्डर आहे, तरी पण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून याला ओळखलं जातं. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया प्रजनन संस्था काय आहे. तर गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब्स आणि त्याला जोडणारे बीजग्रंथी म्हणजे ओव्हरीज. खरं तर जेव्हा एक मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये 1 to 2 मिलियन ओव्हम्स उपस्थित असतात, पण त्यातले काहीच मॅच्युअर होतात आणि मग ते फॅलोपियन ट्यूबद्वारे पुढे सरकतात व जेव्हा स्पर्मसोबत ते फर्टिलाइज होतं तेव्हा गर्भाशयात हे बीज रुजल्या जातं व नवीन जीव जन्मास येतो. पण PCODमध्ये नेमकं हे जे मॅच्युअर होण्याचे जे ओव्हम्स आहेत ते इमॅच्युअर राहतात व असे इमॅच्युअर राहिलेले ओव्हम एका ठिकाणी जमा होऊन त्या ओव्हरीजमध्ये गाठी तयार होतात व मग त्याला म्हणजे अनेक पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हटलं जातं. PCOSची लक्षणं काय आहेत? वजन खूप अधिक वाढणे, पाळीची अनियमितता, पाळीमध्ये खूप ब्लिडिंग होणे किंवा ब्लिडिंग खूप कमी होणे, त्याचप्रमाणे फेशियल हेअर ग्रोथ, कारण यावेळेस स्त्रियांमध्ये अँड्रोजन जो हा मेल हार्मोन आहे तो अधिक प्रमाणात स्त्रवित होतो, त्यामुळे फेशियल हेअर ग्रोथ जाणवतं. त्याचप्रमाणे पिंपल्स किंवा ॲक्ने खूप अधिक प्रमाणात येणे, मानेवर एक काळसर जाड थर तयार होतो. त्याचप्रमाणे अँझायटी, स्ट्रेस, उदास वाटणे, आळस येणे व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी, कारण यामध्ये ओव्हम मॅच्युअरच होत नाही, त्यामुळे पुढील प्रक्रिया प्रॉपर होत नाही. PCOSची कारणं काय आहेत? तर हा लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे व्यायामाचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कारण आता अभ्यास किंवा जॉब यामुळे खेळ जे आहेत ते फार कमी खेळल्या जातात व त्यामुळे व्यायामाचा अभाव जाणवतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट्स, चॉकलेट्स यांचं अधिक प्रमाणात सेवन करणे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या धान्य किंवा कुठलेही फ्रूट्स पिकवताना फर्टिलायझर्सचा वापर केला जातो व हे केमिकल्सयुक्त आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचे आपल्या हार्मोन्सवर इम्बॅलन्स होतात व हा PCOS होतो. चौथं कारण म्हणजे स्ट्रेस व सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिक. आता अनुवंशिक म्हणजे आईला PCOD असेल तर मुलीला होईल असं नाही. यात अनुवंशिक म्हणजे इन्सुलिन्स रेझिस्टन्स, ज्यामध्ये मग शुगर असेल, BP असेल, हार्ट डिसीजेस असतील, ज्याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होते, अशा अनुवंशिक पद्धतीने सुद्धा हा PCOS होऊ शकतो. वयोमर्यादा. PCOS हा मेनार्च म्हणजे पाळी चालू होण्याचा काळ, तर मेनोपॉज म्हणजे पाळी जाईपर्यंत यामधल्या केव्हाही वेळेत होऊ शकतो. PCOSचे आयुर्वेदोक्त उपाय बघूयात. लंघन चिकित्सा. यामध्ये लंघन म्हणजे उपवास, पण हा डायरेक्ट उपवास करणे नाही, तर इथे अपेक्षित आहे लघु आहार घेतला जावा व मग त्यासाठी नाचणीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा ज्वारीच्या लाह्या, मखाना यासारखे लघु अन्नाचं सेवन करण्यात यावं. त्यामुळे शरीरात हलकेपणा येऊन जो स्त्रोतरोध झालेला आहे तो कमी होतो. दुसरा उपाय म्हणजे आसनं. योगासनांना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही सूर्यनमस्कार, कारण सूर्यनमस्कारमध्ये आपण 12 वेळा ज्या पोझिशन घेतो त्यामध्ये मग थायरॉईड असो, पॅनक्रियाज असोत किंवा कुठलेही हार्मोन, पिट्युटरी हार्मोन, या सगळ्या हार्मोन्स ग्लँड्सला जे प्रेशर येतं त्यामुळे सगळे हार्मोनल डिसीज बॅलन्स व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे मंडूकासन, बद्धकोनासन ज्याला बटरफ्लाय म्हटलं जातं, चक्की चालर आसन, आधी पूर्वीच्या जे जातच दळताना जो आसन व्हायचा त्या पद्धतीचं आसन केल्याने सुद्धा PCOSमध्ये उत्तम लाभ होतो. आणि तिसरं महत्त्वाचा उपाय म्हणजे पंचकर्म, कारण यात स्त्रोतरोध होतो, म्हणजे स्त्रोतांना कफ किंवा मेदधातूमुळे अवरोध होतो आणि मग हा दूर करण्यासाठी यामध्ये वमन, विरेचन, बस्ती या क्रमाने पंचकर्म केल्यास PCOSला नक्कीच खूप छान लाभ होतो. PCOS आपल्याला आहे हे कन्फर्म करण्यासाठी लक्षणं तर आहेतच, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने USG म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी, त्यामुळे आपल्याला बीजग्रंथीच्या ठिकाणी असलेल्या ज्या गाठी आहेत त्या नक्कीच समजतात. त्याचप्रमाणे काही हार्मोनल टेस्ट आहेत ज्याच्यात AMH टेस्ट, LH टेस्ट तसेच FHS टेस्ट यांचासुद्धा तुम्ही एकदा पडताळणी करून घेतली पाहिजे. उपाय सांगताना पिंपळ पानाचा अत्यंत या PCOSमध्ये खूप उपयोग होतो व यासाठी आमचा येणाऱ्या मंगळवारी
पिंपळ पानाचा कसा उपयोग करावा यासाठी तुम्ही नक्की तो आवर्जून बघावा व आमच्या आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.